अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। विखे साहेबाला कळालं पाहिजे, या जरा गावात जाऊन त्या मग आंदोलन भरकटलंय। मी जातीवाद करतो का? आम्ही आमच्या लोकांना मी सरळ सांगितलं होतं की बाबा असे लावायचे नाही आपण, पण स्वतःहून समाजानं ठरवलं होतं, लावलं होतं, पण सगळ्या नेत्यांसाठी त्यांनी लावले होते। मराठा असू नये तो कुणी असो, त्याला म्हणतात आंदोलन, त्याला याला म्हणत नाही जातीवाद। यायचं तर आमच्या गावात कुणीच यायचं। राग जर नेत्यावर आहे, यांचा राग मराठ्यांच्या नेत्यावर आहे, मग मराठ्यांनाही आव्हान करतो, मराठा समाजाने इथून पुढे आपणही आपल्या नेत्यावर राग व्यक्त नाही करायचा। आम्ही खरं बोलत होतो, आम्ही म्हणत होतो आमच्याच लोकांनी आमचं वाटोळं केलं, आम्ही खरं बोलत होतो। पण तुम्ही जर असा भेद करायला लागले आमच्या नेत्याबद्दल बी, तर मराठ्यांना सुद्धा आता हे विचार करावा लागेल। आणि मराठ्यांचे नेते सुद्धा शहाणे व्हा ना आता। डबडे उगच जातीला दोष देता हमेशाच, यासाठी मोठं केलं का रे तुम्हाला? आता हे काय जातीवाद नाही का? आता जर असे बोर्ड लागणार असले मराठ्यांच्या नेत्याला गावबंदी, तर हे जातीवाद नाही का? पुढारी असतो, सगळ्यांनाच पाहिजे। मग कोणीच आमच्या गावात येत, आमच्याकडे विरोध आहे, तुम्ही कम बोर्ड लावला, आमच्या तोंडातून तसले शब्द नाही निघणार। पण एक जातीवाद तुम्ही करायला लागले ना आता तरी मराठ्यांच्या नेत्यानं शान व्हा। हे कोणता बोर्ड लागला त्याच्यावर आता तरी मराठा समाजाच्या पाठीशी उभा राहा, व्हा शहाणे। हे असं याला म्हणते जातीवाद। कशाला दोष देता? म्हणून जरा गेलं उगाच गोरगरिबांच्या मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत म्हणून जीवाची बाजी लावून लढायला लागलो, ना आता मी एकटा पडलोय, मला उघड्यावर पाडायचं ठरवलंय, माझी जात संकटात आणली, मराठ्यांच्या नेत्याने शान व्हा। असे जर बोर्ड लागणार असले तर आता तरी डोळे उघडा, आणि सगळेचे सगळे कोणत्या पक्षात असाल तुम्ही, मराठे बी तुमच्या पाठीशी खंबीर उभा राहतील। हो, जाहीर सांगतो, तुम्ही सुद्धा आता डोळे उघडा आणि मराठ्यांच्या पाठीशी ताकदीने उभा राहा। जनता घेऊन तुम्हाला बी मराठी उघडे पडून देणार नाही, हे शब्द आहे आमचा बी तुम्हाला। जरा सगळे एकजूट व्हा। जातीवाद ह्यो भुजबळ घडून आणतोय, भुजबळने तसे बोर्ड लावायला सांगितलं।